टाकळी पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून राजश्री शाहू विकास आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश सुरेश पाटील यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष आणि खंबीर नेतृत्व प्रमोददादा पाटील यांचे बंधू असल्याने अविनाश पाटील यांच्या पाठीशी जनशक्ती एकवटल्याचे चित्र राजापूरमध्ये पाहायला मिळते. राजापूर येथील प्रचार दौऱ्यादरम्यान अविनाश पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणाऱ्या या नेतृत्वावर जनतेचा गाढ विश्वास असल्याचं राजापुरात दिसून आलं. प्रमोददादांच्या माध्यमातून अविनाश पाटील यांना बहुमताने पंचायत समितीत पाठवणार असा ठाम निर्धार राजापूरच्या जनतेने व्यक्त केला असून या प्रतिसादामुळे अविनाश पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार. माध्यमातून आवाहन करतो की दत्तवाड जिल्हा परिषदमध्ये उत्तरादेवीताई शिंदे आणि टाकळी पंचायत समितीचे अविनाश पाटील आणि टाकळवाडीचे भाऊसाहेब वनकुरे यांना दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला माझं आव्हान आहे की आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या माध्यमातून आता इथं आम्ही राजापूरमधला प्रचार दौरा चालू आहे उमेदवारांचा शिट्टी चिन्हाचा. तर इथं फिरताना आता मागच्या 2012ला आम्ही या भागातील जनतेनं आम्हाला अपक्ष उमेदवारी सुशील कांबळेंची निवडून दिली होती. त्याच्यानंतर आत्ता बघितलं तर आमदारांनी अंतर्गत जे रस्ते आहेत इथे एवढी मोठी अडचण होती की पावसाळ्यात तर सोडा, कोरड्या काळात सुद्धा लोकांना चालता येत नव्हतं. आमचे रविदादा कारदगे चेअरमन यांच्या माध्यमातून आणि आमदारांनी इकडे एवढी कामं चांगली केली. सुशीलच्या काळामध्ये काही कामं झाली, पण आमदार लागतात, खासदार लागतात, सरकार आपलं लागतं, तर निधी हा भरघोस भागामध्ये येतो. आणि त्याच माध्यमातून या 3 उमेदवारी आहेत, जिल्हा परिषदच्या शिंदेताई आणि टाकळी पंचायतच्या अविनाश पाटील आणि दत्तवाड पंचायत समितीच्या बाबासाहेब वनकुरे. तर या तिघांनाही दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला माझं आव्हान आहे की आपण भरघोस मताने विजयी करावं.